ऑर्डर लावून घ्या ना जरा. लिपस्टिक लावून घ्या. आज संध्याकाळी लागेल, उद्या लागेल. नमस्कार अमरावतीकर. VCN पाहत असलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांना नवरात्री उत्सवाच्या मनापासून शुभेच्छा. प्रेक्षक हो, दिनांक 21 सप्टेंबर अर्थात घटस्थापनेपासून शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे. तर त्या अनुषंगानं संपूर्ण महाराष्ट्रभरात, संपूर्ण भारतभरात नवरात्री उत्सव अतिशय जल्लोषात साजरा होताना आपल्याला दिसतोय. सध्या आता आपली VCN न्यूजची टीम इथे आलेली आहे. तर अंबादेवी परिसरात, अमरावतीतील प्रसिद्ध अंबादेवी मंदिर परिसरात इथे सुद्धा आपल्याला नवरात्र उत्सवानिमित्त आपण बघू शकता. इकडे मंदिरावर आकर्षक अशी रोषणाई वगैरे केलेली आहे. लाईटिंग वगैरे इथे लावलेले आहेत. संपूर्ण मंदिर रंगरंगोटी झालेली आहे इथे एकंदरीत आपण बघू शकता. असं जसजशी संध्याकाळ होत जाणार तसतसे हे लाईटिंग वगैरे ही अशी अगदी सुंदर आणि सुबक अशी दिसायला लागणार आहेत. विशेष करून अमरावतीचं वैभव हे अंबादेवी आणि एकविरा देवी या मंदिरामुळं असल्यामुळं इथे या नवरात्री उत्सवाला विशेष असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे. अनेक महाराष्ट्रभरातील, अमरावतीभरातील, थेट आजूबाजूच्या तालुक्यातील, संपूर्ण देशातील लोक इथे दर्शनाला येतात. अंबा मातेच्या चरणी आपली प्रार्थना, आपली मनोकामना ते इथे मागत असतात. एकंदरीत आपण इकडे बघितलेलंच आहेत की नवरात्रानिमित्त इकडे आपण जसं आपण इकडे बघतो आहे तर फुलांनी सजलेली दुकानं आपल्याला विशेष आकर्षण करत आहेत. फुलांनी सजलेली दुकानं आपण जर बघितली तर छोट्या बाया ज्या ओट्या भरतात, आता त्या ओट्यांनी ज्या थाळी आहेत अतिशय योग्यरित्या अशा सजलेल्या आहेत.
इथे सध्या आपण मंदिराच्या आवारातच इथे आहोत. बरीच अशी दुकानं इथे लागलेली आहेत. मग तिथे देवीकरता लागणारा सांज असो, देवीकरता लागणारी वस्त्र असो, ओटी भरण्याकरता जी ताट आहेत, खण आहेत, नारळ आहेत, या सर्व वस्तू आपल्याला इथे दिसत आहेत. वाती असतील, फुलवाती असतील, या सर्व वस्तूंनी इथे दुकानं सजलेली आहेत. आणि आपण इकडे बघू शकतात संपूर्णरित्या नवरात्र उत्सवानिमित्त येथील अंबादेवी प्रशासन असतील, एकविरा देवी प्रशासनाचे ट्रस्टी असतील, यांनी चोख पोलीस व्यवस्था इथे लागलेली आहेत. होमगार्ड असतील, विशेष पोलीस अधिकारी असतील, अनेक सिक्युरिटी गार्ड असतील, इथे त्यांनी नेमलेले आहेत. आणि हे केल्यानंतरही इथे आपल्याला काही ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून CCTV कॅमेरेसुद्धा लावलेले इथे दिसत आहेत. एकंदरीत इथे भक्तांना कुठल्याच प्रकारची अडचण येऊ नये याकरता पोलीससुद्धा सहकार्य करत आहेत, जेणेकरून त्यांना कुठल्या प्रकारची जर अडचण येत आहे तर ते त्या अडचणीचं निराकरणसुद्धा ते करताना दिसू शकत आहेत. सगळ्यात पहिले मंदिर परिसरात, मंदिराच्या या आवारात प्रवेश केल्यानंतर आपल्याला इथे एका मेटल डिटेक्टरमधनं इथं जावं लागते. तर आपण मी पुन्हा एकदा सांगितलं तुम्हाला की सुरक्षेच्या दृष्टिकोनात मंदिर प्रशासन असेल, पोलीस प्रशासन असेल, यांनी बरीच अशी मेहनत घेतलेली आहे. तर हे मेटल डिटेक्टर नेमकं कसं काम करतं हे आपण एका इथे बसलेल्या सरांकडे आपण जाणून घ्या. एक कशा प्रकारे मेटल डिटेक्टर काम करतं. मेटल डिटेक्टर यामध्ये प्रत्येक कुठल्याही प्रकारचं मेटल इथून गेल्यानंतर साऊंड होतं, त्यानुसार आम्ही चेक करत होतो. आणि संशयित लोकांना चेहऱ्यावरून थोडंसं त्यांच्या हवा त्याच्यावरून आम्ही सर्व चेक करतो. तर एकंदरीत यांनी सांगितल्याप्रमाणे ह्या मेटल डिटेक्टरमधनं इकडे आपण जेव्हा दर्शनाकरता मंदिराकडे वळतो त्यातनं तेव्हा जर कुठल्या प्रकारची मेटलची वस्तू असेल किंवा मग संशयास्पद चेहरा वगैरे असं काही विशेष प्रकारची हालचाल जर त्यांना दिसली असेल तर ते त्याबद्दल त्यांना विचारपूस करतात. तर त्याबद्दल ते अतिशय जातीनं लक्ष घालतात. तर आपण सुरुवातीलाच आपण इथे मंदिर परिसरातच आहोत. जसजसं आपण मंदिर परिसराच्या परिसराच्या इकडल्या भागात वळतो आहेत, जिथे आपण मी तुम्हाला घेऊन जाणार इथे एक भजन कीर्तनाची जागा इथे आपल्याला दिसत आहे. तर इथे पूर्ण 9 दिवसही इथे आपल्याला महिला मंडळ असतील, विविध ठिकाणचे महिला मंडळ असतील, हे भजन सादर करताना आपल्याला दिसत आहेत. चला आपण बघूया. तर मंदिरातील एका भजनाचा आस्वाद घेतल्यानंतर आता आपण अंबा मातेच्या दर्शनाकरता इथे जात आहोत. इथे प्रामुख्यानं दरवर्षीप्रमाणे मेटल डिटेक्टरमधनं एका ठिकाणी पुरुष मंडळींसाठी जाण्यासाठी एक रस्ता आहे आणि आपण तिकडे बघू शकता माझ्या डाव्या साईडला तिकडे महिलांकरता जाण्यासाठी, दर्शनाकरता जाण्यासाठी एक रस्ता आपण दिसत आहे. आणि आता आपण सरळ जाणार आहोत अंबा मातेच्या दर्शनाला. चला.
बुलावा आया है, माता ने बुलाया है, चलो बुलावा आया है, माता ने बुलाया है। ओ प्रेम से बोलो जय माता दी, ओ सारे बोलो जय माता दी, ओ जय माता दी, जय माता दी, वैष्णो रानी जय माता दी, अम्बे कल्याणी जय माता दी, माँ भोली भाली जय माता दी, माँ शेरों वाली जय माता दी, झोली भर देती जय माता दी, संकट हर लेती जय माता दी, 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 जय तर नवरात्रोत्सवानिमित्त गेल्या 40 वर्षापासून श्रीवसू डोंगरे साहेब हे अमरावतीला अंबा मातेच्या देवीच्या चरणी दर्शनाला येतात. तर काय आठवणी आहेत सर? मी जवळपास 30 वर्षापासून येतो आहे आणि लग्नाच्या आधीपासून मी आईसोबत यायचं इथे आणि लग्न झाल्यानंतर आम्ही सोबत आणि आई पण यायची. तर प्रत्येक वर्षी येतो आणि इथे अंबादेवीचं दर्शन घ्यावं असं मनातून वाटतं आहे आणि दर्शन झाल्यानंतर आपल्याला रिलॅक्स वाटतं आहे आणि इथे जे आहे प्रत्येक वर्षी होतो आहे आणि नवरात्र उत्सव जो आहे फक्त ती प्रत्येक वर्षी वाढतो आहे. आपल्याला श्रद्धा जी आहे श्रद्धा इथे फार मोठ्या प्रमाणात आहे. या प्रसंगी मी एवढंच सांगेल की नवरात्रानिमित्त सगळ्यांना अमरावतीकरांना शुभेच्छा देतो आहे आणि हा उत्सव जो आहे हा असाच चांगला आनंदाने आपण सगळे मिळून साजरा करूया. एवढंच आहे की थोडं मंदिराचं काम जे आहे ते पण आता आशिष साहेबांनी नवीन सगळी जी टीम आहे त्यांनी हाती घेतलेलं आहे आणि जे हवे देवे मंदिर इथे जर लोक उभं राहिलं तर पुन्हा भाविकांना एक चांगल्या सोयी इथे उपलब्ध होईल. आताच आपण आई अंबादेवीचं दर्शन इथे घेतलेलं आहे आणि ह्याच प्रांगणातून आपण एकविरा देवी मंदिराकडे जाणार आहोत. पण इथे आपल्याला एक सुबक रामलक्ष्मण आणि सीता अर्थात राम मंदिर इथे आपल्याला दिसत आहेत. आपण याही मूर्त्यांचं आपण दर्शन करणार आहोत.
आईच्या भक्तांना जास्तीत जास्त चांगली सेवा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत असते. आणि तिथं म्हणेल की आपल्यासमोर सगळं चित्र आहेच आणि आम्ही काही आमचं कौतुक करण्यापेक्षा त्या भक्तांना विचारावं की इथे आल्यानंतर आपल्याला काय प्रसन्नता वाटते का, आपल्याला दर्शन करताना त्रास होतो का, कुठेही असं कुठली अडचण नाही आहे. त्या प्रकारची व्यवस्था तिथे केलेली आहे. आणि यावर्षी आम्ही जो जुनाच उपक्रम होता मग त्याला वेगळं स्वरूप घेऊन मोठ्या प्रमाणात भव्य प्रमाणात ह्या सगळ्या म्हणजे याच्याबद्दल आम्ही आमचं कौतुक करणं हे मला वाटतं की ते योग्य राहणार नाही. लोकांना आणि इतर म्हणजे जे काय आपले दैनंदिन कर्मचारी आहेत त्यांच्यामध्ये आम्ही प्रचंड प्रमाणात आणि सध्या कर्मचारी वाढ करतो आणि कुठलीही असुविधा इथे मंदिरामध्ये आम्ही होऊ नये याचं पूर्ण परिपूर्ण काळजी घेतो. बरोबर. सुरक्षितच्या दृष्टिकोनात अत्यंत चांगली व्यवस्था झाली आहे. पण मला जरा एक सांगा की सध्या काय उत्सव काळ सुरू आहे तर एकंदरीत दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचा आकडा किती होऊ शकतो? म्हणजे तुम्ही असं एक करू शकत नाही म्हणजे गणित लावू शकत नाही. पण एक आमचा अंदाज आहे की अमरावतीत रोज किमान मंदिरात येत 1 लाखाच्या वर पब्लिक होते रोज दर्शनाला येते. आणि दुरून दुरून बाहेर जाऊन बऱ्याच जणांची कुलदेवी आहे. काही लोक 9 दिवसामध्ये खूप तत्ववेतल त्यांचे चालतात. म्हणजे कुठलं आदत न घालतात ते इथे लांबून इथे येतात दर्शनाला. पहाटेच्या वेळेला तर फार म्हणजे असं काय देवी झोपत आता देवी तशी नवरात्रात झोपतच नाही. पण तिचा भक्तसुद्धा तिला झोपू देत. 3 वाजता आरती संपल्यानंतर थोडंसं तिचे सेज आरती होत नसते देवी झोपतच नाही. थोडं एक अर्धा तासाकरता मंदिर बंद होत नाही तर लगेच दर्शनार्थी इथे सुरू जातात. आणि ती दिनचर्या जी सुरू होते नवरात्र याचप्रमाणे जे पहाटे म्हणजे 4ला मंदिर उघडतं आणि रात्री पहाटे 3:30-4:30ला बंद होतं. असा एकंदरीत हा त्या नवरात्र उत्सवातला एक भाग आहे. आणि वर्षाच्या दृष्टीकोन होते तर आम्ही आमचे स्वतःचेच गार्ड लावलेले आहेत. या मंदिरामध्ये म्हणजे आजच्या नवरात्र सोडून 4 दिवस झालेले आहेत. अशी कुठलीही अप्रिय घटना घडलेली नाही आहे. कारण की तेवढं आपण तेवढी काळजी घेतो. पोलीस प्रशासनाचं पण एक चांगला सहकार्य इथे आम्हाला लागतं. असं म्हणजे मला वाटतं की काळजी करण्यासारख्या मंदिराचं कुठे काही नाही. आणि मंदिरातला म्हणजे आल्यानंतर एक 2 मिनिटामध्ये दर्शन होईल इतकी चांगली व्यवस्था आपण इथे केलेली आहे. पुन्हा एकदा आपल्यासोबत कुलकर्णी साहेब आहेत मंदिराचे ते कोषाध्यक्ष. साहेब एकंदरीत जीर्णोद्धारानंतर बऱ्याच वर्षी मंदिराचं बांधकाम हे पूर्ण झाले आहे पण काही वर्षी आणखी बांधकाम करायचं आहे त्याबद्दल जरा सांगा. हां तर मंदिराचं जीर्णोद्धाराच्या दृष्टिकोनातून बोलायचं म्हटलं तर मंदिराचं जवळपास बांधकाम संपूर्ण झालेलंच आहे. मंदिराचा कळसारोहणाचा सुद्धा मागील 1 वर्ष 2 वर्षापूर्वी कार्यक्रम झालेला आहे. पण फार मोठ्या प्रमाणातला खर्च असल्यामुळे मंदिराची आवक आणि सगळं खर्च पाहता आता मंदिर त्या दृष्टिकोनातून त्या मंदिराचं मेन महत्त्वाचं जे काम राहिलेलं आहे ते म्हटलं म्हणजे त्या याचं पॉलिशिंग. त्या पॉलिशिंगमुळे सध्या काम पैशाच्या अभावी थोडं थांबलेलं आहे पण ते पूर्णत्वाच जाईल. कारण की भक्तांना आम्ही आवाहन करतोच आहे सगळं हक्काने मदत कारण की पॉलिशिंगचं काम असेल सगळं कार्बनचं काम आहे. त्याच्यात जे काय साफ सवय करून त्याच्यावर जे काही केमिकल म्हणजे रासायनिक दृष्ट्या त्याच्यावर प्रक्रिया करायची त्याला एक जवळपास 25 लाख रुपये खर्च आहे. आणि तोच एक विषय राहिलेला नसून आता एक भावी योजना पण अशी आहे की आपण जे अन्नक्षेत्र सुरू केलेलं आहे नाममात्र 15 रुपयामध्ये साधा नाश्ता पण मिळत नाही पण अंबाबाईच्या कोकणी तिच्या भक्तांना 15 रुपयात एक चांगल्या प्रकारे आपण जेवण प्रसाद म्हणून देतो आहे. तर त्यात आता त्याला इतका चांगला प्रतिसाद लोकांचा मिळतो आहे की ती जागा कमी पडते आता त्या उपक्रमाला. तर आता आपल्या बाजूलाच आपला स्वतःच्या मालकीचा एक 4000 स्क्वेअर फुटाचा प्लॉट 4-4.5 स्क्वेअर फुटाचा प्लॉट जमा झालेला आहे. तिथे आपण एक अन्नक्षेत्राची बिल्डिंग उभी करणार आहोत. त्या बिल्डिंगचा सुद्धा खर्च जवळपास 1 कोटीच्या वर जाणार आहे. आणि आम्हाला विश्वास आहे की संस्थेचे जे काय चाललेले उपक्रम आहेत आणि त्याच्यामध्ये जी पारदर्शकता आहे ती सगळ्यांसमोरच सगळ्यांना सर्वश्रुत आहे. आणि दिवसांदिवस मंदिरामध्ये जी प्रगती होते प्रगती म्हटलं म्हणजे मंदिराचा व्याप वाढतो आणि ह्या मंदिराचे जे चाललेले उपक्रम आहेत तर ते लोकांना मान्य आहेत. तर त्यामुळे लोक त्या विषयाला चांगलं सहकार्य करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. आणि आम्ही लोकांना आव्हान पण करतो आहे आणि त्या आव्हानाला नक्कीच प्रतिसाद चांगला मिळेल याचा आम्हाला एक विश्वास आहे.
तर ती बिल्डिंग तयार झाली तर ॲट ए टाईम 500 लोक एकाच वेळेस प्रसाद घेऊ शकतील असा आम्ही प्रयत्न करतो आहे. या उत्सवाबद्दल, या मंदिर संस्थानांबद्दल आणखी आपल्याला गोष्टी कुलकर्णी साहेबांकडनं जाणून घ्यायच्या. तर विशेष करून वर्षभर मंदिराचे उपक्रम नवनवीन चालू राहतात, पण विशेष करून उत्सव काळामध्ये भक्तांची ये जा फार मोठ्या प्रमाणात असते. त्याच्यानंतर त्या अनुषंगाने तुम्ही आता अन्नदान योजना महाप्रसादाची सुद्धा सुरू केली. अत्यंत स्तुत्य असा उपक्रम आहे. तर बऱ्याच अंशी लोकांकडे त्यांना चांगला प्रतिसाद सुद्धा मिळतात. मुद्दा असा आहे की आता ह्या सर्व काळामध्ये जी मनुष्यबळ लागतं तिला काम करताना ते कसं काय मिळतं आणि ते काय असतं समजायचं. आपल्या उत्सवाच्या व्यतिरिक्त आपल्या मंदिरामध्ये जवळपास 40 लोकांचा स्टाफ आहे. वेगवेगळ्या जबाबदाऱ्या प्रत्येकावर वाटलेल्या आहेत आणि त्याच्या अनुषंगाने सगळ्या वर्षभराच्या त्या कार्य चालतं. पण उत्सव काळामध्ये थोडं कधीतरी अपुरी पडतं पण आणि कामाचा व्याप मोठा, उत्सव मोठा असतो. तर आपण जवळपास 60 ते 70 अतिरिक्त कर्मचारी, हंगामी कर्मचारी म्हणतो आपल्याला उत्सव. पण आता त्याच्यामध्ये अजून एक अशी भर पडली की यावर्षी आपण जो एक अन्नक्षेत्राचा म्हणजे भोजन प्रसाद जो एक वेगळ्या स्वरूपाने कार्यक्रम आखलेला आहे की पूर्वी मर्यादित कार्यक्रम व्हायचा तो विशेष म्हणजे 1500 लोकांचा, 2000 लोकांचा. आता त्याला आपण म्हणजे आता सांगू शकत नाही आणि कधी रोज 2000, 4000 अशी संख्या वाढतात. म्हणजे याची कल्पना आपल्याला पूर्वीच होती. त्यामुळे आपण यावर्षी जवळपास अन्नक्षेत्रामध्ये सुद्धा जवळपास 75 ते 80 लोक आपण वेगळे लावले आहेत. त्याच्यामध्ये वेगळं म्हणजे अन्न शिजवण्यापासून वाढपीपर्यंत ह्या सगळ्या ज्यामध्ये आपण मागच्या तारखेमध्ये म्हणजे आजच्या या वर्षीच्या उत्सवामध्ये आपल्याकडे जवळपास 125 ते 150 कर्मचारी काम करतात. सगळी 125 ते 150 कर्मचारी उत्सव काळामध्ये जे कामात असते ही स्वखुशीने आपल्याला सेवा द्यायला तर टीम आपण त्यांना पगार देतो. त्याच्यामध्ये जे जो आता तुम्हाला सांगितलं 125 ते 150 जो अंदाज आहे तर तो पगार आहे. आणि इथे असे अनेक भक्त आहेत की जे निःशुल्क त्याचा भाव असा आहे की इथे येऊन कुठली पण त्यांना सेवा म्हणावं की तुम्हाला हे झाडावं लागेल किंवा हे ते धुवून द्यावं लागेल किंवा हे तुम्हाला वाढावं लागेल तर ते स्वइच्छेने आणि आनंदाने ती सेवासुद्धा देतात. असे बरेचसे इथे बघता येईल. एकविरा देवी संस्थान, अंबादेवी संस्थानाकडनं लाखो भाविक संपूर्ण अमरावतीने राज्य नाही तर देशभरातून दर्शनासाठी येतात. तर मग इथे त्यांच्या राहण्यासाठी काही व्यवस्था वगैरे आहे का? म्हणजे आपला एक ज्ञानोदय स्वामीच्या नावाने जी ज्ञानोदय स्वामी म्हणजे आईपुराची मूर्ती त्यांनी स्थापन केलेली आहे त्यांच्या नावाने. म्हणजे इथली देवी येण्याच्या पूर्वी महाराज आलेले आहेत. म्हणजे इथलं महात्मा देवीचं जेवढं मोठं आहे तेवढं महाराजांचं पण आहे. तर महाराजांच्या नावाने आपण एक समोरच भक्तांच्या सोयी करतात, भक्तांच्याच पैशातून भक्तांकरिताच आपण एक भक्तनिवास म्हणून बिल्डिंग उभी केलेली आहे. त्याच्यामध्ये जवळपास 15 रूम वर्षात म्हणजे 2 मजली बिल्डिंग आहे. त्याच्या खालच्या ग्राउंड लेवलला एक मोठा हॉल आहे. तो हॉल आपण आपले हे धार्मिक कार्यक्रम जे चालतात भजन कीर्तन वगैरे याच्याकरता आपण तो वाप देत असतो. आणि बरेचसे म्हणजे चातुर्मासार वगैरे अधिक महिन्यात वगैरे थोडे कार्यक्रम असले तर आपण तिथे ते कार्यक्रम घेत असतो. त्याच्यानंतर वरच्या फ्लोअरला जवळपास 15 रूम्स आहेत. त्याच्यामध्ये 2 हॉल आहेत. म्हणजे 200-300 लोक एका वेळेस तिथे आरामशीर उतरू शकतात. तेवढी व्यवस्था आपण बाहेरच्या भक्तांकरता केलेली आहे. आणि त्यासोबतच अन्नक्षेत्र सुरू करण्याचा सुद्धा मूळ उद्देश जो होता आपला तो हाच होता. स्थानिक लोक तिथून कधी पण प्रसाद घेऊ शकतो. पण बाहेरगावचा भक्त इतका लांबून इथे येतो आणि त्याला इथे आल्यानंतर एक कुठले आपणही कुठे गेलो तरी आपल्याला एक अपेक्षा असते किंवा इथे इथला महाराजांचा प्रसाद इथल्या देवतेचा प्रसाद आपल्याला मिळावा. तर इथे बऱ्याच लोकांची ती कुलदेवी आहे. बऱ्याच लोकांची तिच्या श्रद्धा म्हणून ते इथे येतात आणि इथे आल्यानंतर त्यांना त्यापूर्वी अशी व्यवस्था नव्हती आणि काही कारण असतं होतात त्याच्याकडे. कधी आर्थिक बाब होती, कधी जागेचा अभाव होता, अनेक गोष्टी होत्या. त्या कालांतराने या सगळ्या गोष्टी अंबाबाईच्या इच्छेने तिला तिच्या भक्तांसाठी व्यवस्था करायची होती म्हणून एक व्यवस्था इथे होत गेली. अन्नक्षेत्र हा सुद्धा बाहेरगावच्या लोकांना प्रसाद मिळावा हा त्याच्यामागचा खरा उद्देश होता आणि त्या उद्देशापोटीच आपण तो कार्यक्रम सुरू केलेला आहे. अशा ह्या 2 व्यवस्था आपण एक बाहेरगावच्या येणाऱ्या भक्तांकरता केलेली आहे. आणि तिसरा एक म्हटलं म्हणजे आपलं एक वाहनतळ आहे गांधी चौकामध्ये, मेन चौकामध्ये ते वाहनतळ आहे. बाहेरगावून येणाऱ्या गाड्यांना पार्किंगची फार अमरावती शहरात म्हणजे शहरालाच पार्किंगचा प्रॉब्लेम आहे.
तर विशेष करून आपण आपल्या भक्तांना पुढे गाण्यानंतर देवाला पाठ करायला त्रास होऊ नये म्हणून आपण महानगरपालिकेच्या माध्यमातून महानगरपालिकेची जागा आहे आपण संस्थेमध्ये भक्तांकरताच म्हणून ते चालवायला घेतलेलं आहे आणि त्याचा उपयोग भक्तांना फार चांगल्या प्रमाणात होतो ही एक सुविधा आपण देती है वरदान जो सारे, 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 देती है वरदान जो सारे। दुर्गा है मेरी माँ, अम्बे है मेरी माँ, दुर्गा है मेरी माँ, लौटा वाली सारे जग को खेल खिलाए, सारे जग को खेल खिलाए, सारे जग को खेल खिलाए, सारे जग को खेल खिलाए। बिछड़ों को जो खूब मिलाए, बिछड़ों को जो खूब मिलाए, बिछड़ों को जो खूब मिलाए, बिछड़ों को जो दुर्गे बिछड़ों को जो खूब मिलाए। दुर्गा है मेरी माँ, अम्बे है मेरी माँ, दुर्गा है मेरी माँ, अम्बे है मेरी माँ, शेरों वाली
खाली पदराने विष्णुदास आदराने वारा खाली पदराने माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली ओ माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली माझी रेणुका माऊली माझी रेणुका माऊली माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली कल्पवृक्षाची 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 सावली परब्रह्मरूपी माते महालक्ष्मी जय 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 परब्रह्मरूपिणी माते महालक्ष्मी जय 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 सुखकारिणी भवदुःखहारिणी